समृद्ध जीवनचा मालक महेश मोतेवार याच्या ड्रायव्हरनं झी मीडियाच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की केली आहे। उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडलेला आहे। समृद्ध जीवन घोटाळा प्रकरणी मोतेवार पोलीस कोठडीत आहेत। काल रात्री त्याला छातीत दुखायला लागल्यामुळे उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं होतं। आज सकाळी त्याला सोलापूरच्या रुग्णालयात हलवण्यात येत होतं। याचं वार्तांकन करायला गेलेले झी 24 तासचे प्रतिनिधी महेश पोद्दार यांच्याशी मोतेवारच्या कुटुंबियांनी अरेरावी केली आहे। शानूर काझी नावाच्या ड्रायव्हरनं त्याला धक्काबुक्की देखील केली। कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न देखील आमच्या रिपोर्टर्सचा करण्यात आला। ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी दिलं आहे। घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या मोतेवारचा ड्रायव्हर आणि बाउन्सर त्याच्यासोबत काय करत होता असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। मोतेवार स्वतः एका मीडिया हाऊसचा मालक आहे। असं असताना एका घटनेचं वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकारांना का अडवण्यात येत आहे हाही मोठा प्रश्न आहे। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी महेश पोद्दार आपल्याबरोबर आहे। महेश, आम्ही समजू शकतो की एक सजग रिपोर्टर म्हणून तुम्ही अर्थातच वार्तांकन करायला गेला आणि तरी देखील अशा प्रकारे माहिती घेण्याच्या दृष्टीने तुम्ही गेला असता मोतेवारच्या कुटुंबियांनी अशा प्रकारची अरेरावी केली। ड्रायव्हरने देखील आपण बघतोय धक्काबुक्की केली। काय एकूण प्रकरण घडलंय आपल्या प्रेक्षकांना सविस्तर सांगा। मृदुला, अतिशय गंभीर हा प्रकार आहे। मोतेवारनी महाराष्ट्रातील नव्हे देशातील अनेक ठेवीदारांचा पैसा आता बुडवलेला आहे, हे सगळं समोर येत आहे आणि त्यामुळे मोतेवार आणि त्याचे नातेवाईक आणि त्याची कंपनी। बोला महेश। हॅलो, हा बोला बोला। या सगळ्या प्रकरणामुळे आता मोतेवारचे कुटुंबीय आणि मोतेवारचे कर्मचारी असतील, ड्रायव्हर्स असतील, त्याचे काही खाजगी सुरक्षक असतील, हे सगळे आक्रमक झालेले आहेत। एका अर्थाने भावचळलेले आहेत। गेल्या 2 दिवसांपासून जेव्हा त्याला उस्मानाबाद पोलिसांनी पकडलं आणि काल परवाला उमरग्यामध्ये त्याला हजर करण्याचा प्रकार आला, त्या लोकांनी असा प्रकार केला होता। कॅमेऱ्याच्या आडवं येऊन उभं राहणं, कॅमेऱ्याचा गोंधळ घालणं, फोटो घेऊ नका, कॅमेरा बंद करा, अशा प्रकारची अरेरावी करणं हा प्रकार सुरूच होता। पण एकूण तो तणाव लक्षात घेता त्याबद्दल काही विशेष काय घडलं नाही त्यावेळी। पण आज सकाळी जेव्हा 9:30 वाजता उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट असलेले परत एकदा सोलापूरला जिल्हा रुग्णालयात शिफ्ट करतात अशी माहिती मिळाली, तेव्हा आम्ही तिथं वार्तांकन करत होतो आणि तेव्हा वार्तांकन करत असताना त्या जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर पडून त्याला अँब्युलन्समध्ये ठेवत असताना हा सगळा प्रकार घडला। त्याचे ड्रायव्हर्स असतील, नातेवाईक असतील, ते एकदम त्याला बाहेर काढण्याकडे गोंधळ घालत त्याला कव्हर करत होते आणि मीडियापासून त्याचा चेहरा झाकण्याचा प्रयत्न करत होते। कॅमेरा बाजूला करा ओरडाओरडा करत होते। हा गोंधळ सुमारे 5 मिनिट त्या आसपास एलसीबीचे पोलीस अधिकारी होते, पोलीस होते, त्यांनी त्यांना आवरायचा प्रयत्न केला, पण त्यांचा हा माज किंवा मजुरी सुरूच होती। तेव्हा त्याला पकडून ठेवलं, कारण तो पळून जायचा प्रयत्न करत होता। हाताला पकडलं ठेवलं आणि पुढून ताब्यात दिलेला आहे। त्यानंतरही तो त्याच्या खाजगी गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। अशा प्रकारे मोतेवारचा हा ड्रायव्हर आहे, तो बाउन्सर आहे, 27 वर्ष वय आहे त्याचं आणि तो त्याचा शाहनूर काझी असं नाव आहे। 27 वर्ष वयाचा हा शाहनूर काझी त्याच्या कंपनीच्या गाडीवर ड्रायव्हर आहे आणि तो त्याचा बॉडीगार्डही आहे आणि तो पुण्यातील बिबिवेवाडी येथील रहिवासी आहे। आणि हा सगळा प्रकार 2 दिवसापासून सुरूच आहे। एका अर्थानं मोतेवारला हा आर्थिक घोटाळा असेल किंवा हा 420 असेल, यामध्ये ही कायद्याचं भय वाटत नाही काय, असा प्रकार समोर येतो आहे। मृदुला, अगदी खरंय, कायद्याचं भय वाटत नाही का? अगदी आपण बघतोय सर्वसामान्य माणसांना मोठ्या प्रमाणात फसवलेलं आहे। पै करून पैसा जमवणारे सर्वसामान्य नागरिक आणि स्वतः मात्र कोट्याधीश होणं अर्थातच, आणि त्याचबरोबर माध्यम चालवणं आणि समाजसेवा करण्याच्या दृष्टीनं अशा प्रकारच्या घटना घडणं आणि तोच अरेरावीपणा आपण बघतोय की त्यांच्या ड्रायव्हरमध्ये देखील आहे। या संदर्भात महेश, आपण बघतोय की त्यांना ताब्यात घेतलेलं आहे का आणि पोलिसांचं काय म्हणणं आहे संदर्भात? आपल्या प्रतिनिधींनी औरंगाबादचे DIG आहेत विश्वास नांगरे पाटील असतील किंवा SP असतील, स्थानिक SP असतील, यांच्याशी बोललेला आहोत आणि त्यांना ताब्यात घेतलेला आहे। कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। मृदुला, याच्यामध्ये आणखी एक दुसरी गंभीर बाब म्हणजे अचानकपणे रात्री 10:30 वाजता त्याच्या छातीत दुखतं आहे, त्यानंतर लगेच त्याला आज सकाळी इथं सेवा सुविधा नाही म्हणून सोलापूरला शिफ्ट केलं जातं। या सगळ्या ह्याच्यामध्येही काहीतरी गोंधळ आहे। जिल्हा रुग्णालयातील या संदर्भामध्ये
ते आता एकूणच शहर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये स्थानिक पत्रकार सगळे जमा झालेले आहेत आणि एकूणच या सगळ्या घटनेमध्ये कडक कारवाई करावी अशा प्रकारचं आता सूर येतो आहे. अगदी खरं आहे. धन्यवाद महेश, ही माहिती दिल्याबद्दल. महेश पोतदार आपले प्रतिनिधी आपल्याला उस्मानाबादहून माहिती देत होते. तर एकूणच आपण बघतोय महेश मोतेवार अनेक लोकांना त्यांनी कोट्यवधीचा गंडा घातला. सर्वसामान्य नागरिक नाही तर अगदी शेतकऱ्यांना देखील त्यांच्या जमिनी त्यांनी अनेकदा आपण बघतोय की बळकवण्याचा देखील प्रयत्न केला. अशा प्रकारचे गुन्हे त्याच्यावरती आहेत आणि आपण बघतोय त्याच्या ड्रायव्हरची अशा प्रकारची अरेरावी ही खरोखरच काळीमा फासणारी आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.